इराण युद्धामुळे गॅस सिलेंडरचा मुद्दा चर्चेत आला। कमर्शियल गॅस बंद झाल्याने हॉटेल्स पासून ते मोठमोठ्या देवस्थानांकडून भक्तांना जिथं भोजन दिलं जातं त्या प्रसादालयांवरती सुद्धा परिणाम होतोय। पण आपल्या शिर्डीतील साई संस्थान प्रसादालयावर मात्र सध्याच्या गॅस टंचाईचा परिणाम झालेला नाहीये, कारण तिथं देशातली सर्वात मोठी सोलर कुकिंग सिस्टीम उभारण्यात आली आहे। सध्याच्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर पाहूयात इंधनाचं शिर्डीतलं हे युनिक मॉडेल आहे तरी काय। रोज 1500 किलो तांदळाचा भात, 500 किलो डाळ आणि 500 किलो भाज्यांचं महाभोजन। साईंच्या दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांना पोटभर जेवण मिळावं म्हणून पोळी, भाजी, डाळ भात आणि एक गोड पदार्थ असा मेनू अल्प दरात दिला जातो। शिर्डीच्या साई संस्थानच्या भोजनालयात सकाळ संध्याकाळ असं हजारो किलोचं अन्न शिजवलं जातं। शिवाय भक्त निवासातील 10,000 भाविकांना 24 तास गरम पाण्याचा पुरवठाही होतो। रोज तब्बल 40 ते 50,000 भाविकांना भोजन आणि दिवसभर गरम पाणी पुरवण्यासाठी शेकडो किलो गॅस लागला असता। आता इराण युद्धामुळे साईंच्या भोजनालयावर त्याचा परिणाम झाला असता, पण सध्याच्या गॅस आणीबाणीच्या स्थितीतही साई मंदिराच्या भोजनालयावर तूर्त कोणताही परिणाम झालेला नाही, कारण इंधनासाठी गॅसच्या जोडीला सौर ऊर्जेवरील इंधनाचं अनोखं मॉडेल साई संस्थाननं 16 वर्षापूर्वीच उभारलंय। त्यात 150 लिटरच्या 10 मोठ्या कुकर मधून रोज 40,000 भाविकांचं अन्न शिजवलं जातं। त्यातून रोज थोडक्या नव्हे तर तब्बल 200 किलो गॅसची रोज बचत होते। देशात स्वयंपाकासाठी वाढती ऊर्जेची मागणी लक्षात घेता अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वयंपाक केला जातो त्या ठिकाणी अपारंपरिक ऊर्जेचा वापर सुरू झाला होता। शिर्डीच्या साईबाबा संस्थांमध्येही दररोज सुमारे 40,000 जे भाविक आहे ते या ठिकाणी भोजन करतात। त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात जे आहे ते अन्न शिजवावं लागतं। त्यामुळे साईबाबा संस्थांनी साईबाबा प्रसादालयाच्या छतावर सोलर पॅनल बसवले आहेत आणि त्या सोलर पॅनलद्वारे या ठिकाणी वाफ निर्मिती करून त्यावर अन्न शिजवलं जातं। 2009 मध्ये 73 सौर डिश बनवून साई संस्थाननं ही सौर ऊर्जा निर्मिती सुरू केली। प्रकल्पावर 1,37,00,000 रुपये खर्च, त्यातून सुमारे 2800 किलो वाफ तयार। या वाफेवर 2000 किलो अन्न शिजवलं जातं आणि 200 किलो गॅसची रोज बचत होते। 17 वर्षात 2 लाख किलो गॅसची बचत, म्हणजे सुमारे 2 कोटीहून अधिकच्या रुपयांची बचत। आता यापेक्षाही अत्याधुनिक सौर ऊर्जा सिस्टीम उभारून ही क्षमता वाढवण्याचा साई संस्थांचा विचार आहे। दिवसाला एक 2000 टनापर्यंत आपण अन्न शिजवत होतो। 2000 टन अन्न शिजवल्यामुळे आपले 200 किलो LPG ची बचत झाली। जवळजवळ आता त्याला 16-17 वर्ष झाले, त्याच्यामुळे दिवस 2-3-4 कोटीपर्यंत आपली बचत झालेली आहे सौर ऊर्जेमुळे। आता दिवसेंदिवस ह्या सौर ऊर्जा प्रकल्पाची जे सिस्टीमची जी एफिशियन्सी ती कमी झालेली आहे, त्याच्यामुळे आपण नवीन टेक्नॉलॉजीकडे त्याची अप्रूव्हल वगैरे घेणं वगैरे ते केलेलं आहे। आपण नवीन टेक्नॉलॉजी खरेदी करण्याच्या विचारात आहोत। साई संस्थानच्या भोजनालयात आजही रोज 1700 किलो गॅस लागतो, पण सोलर कुकिंग सिस्टीममुळे इंधनाची मोठी बचत होते। साई संस्थानच्या प्रकल्पाच्या इंधनाचं युनिक मॉडेल म्हणून केंद्र सरकारनेही गौरव केलाय। गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर अपारंपरिक ऊर्जेचा हा पर्याय किती फायदेशीर ठरू शकतो हे शिर्डीच्या साई संस्थानच्या सोलर कुकिंग यंत्रणेमुळे समोर आलंय। प्रशांत शर्मा, पुढारी न्यूज, शिर्डी।